जय गुरुदेव. परी जे माझे पूर्ण भक्त, त्यापुढे यम राबत, तयाशी प्रार्थुनिया शिवदूत, अंती नेती शिवपदा. या ओवीतून संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली भक्तीचं सामर्थ्य सांगत आहेत. पूर्ण भक्त म्हणजे ज्यानं आपला देह, आपलं मन, आपली बुद्धी, आपली वाणी, आपला प्राण, प्रत्येक श्वास भगवंताच्या सत्तेनं चालतो आहे असा ज्याचा भाव असतो त्याला माऊली इथं पूर्ण भक्त मानतात. माझ्या ईश्वराशिवाय, माझ्या सद्गुरूशिवाय त्याला काहीही सत्य आहे असं वाटत नाही. त्याच्या संसाराची जबाबदारी ती ईश्वरावर असते, स्वतः शिवावर असते. सामान्यतः आपल्या सगळ्यांनाच मृत्यू आणि यमराजाची भीती असते, परंतु या ओवीत म्हटलेलं आहे की खऱ्या भक्तासमोर प्रत्यक्ष यम देखील नम्र होतो किंवा त्याची सेवा करतो. याचा अर्थ असा आहे की अशा भक्ताला मृत्यूचे भय राहत नाही. म्हणजे काळाची सत्ता त्याच्यावर चालू शकत नाही, कारण काळाच्याही पलीकडे असलेल्या महाकालाशी तो शरणागत झालेला असतो. शरण आले त्याचे राहू नेदी दोष, पातकाचे लेश अंगीकारी. जो शरण गेलेला भक्त आहे त्याला आपल्या परमपदाची प्राप्ती करून देतात. असा त्या शिवप्रभूचा महिमा आहे. तयाशी प्रार्थुनिया शिवदूत. अशा भक्ताचा ज्यावेळेस देह सोडण्याचा काळ येतो त्यावेळेस त्याला नेण्यासाठी यमदूत येत नाही, तर प्रत्यक्ष शिवदूत येतात. विशेष म्हणजे त्याला ओढत नेण्याऐवजी अत्यंत आदरानं प्रार्थना करून, चला भगवान शिवानं तुम्हाला बोलवायला पाठवलं आहे असं विनवणी करून त्याला शिवलोकात घेऊन जातात. अंती नेती शिवपदा. शेवटी त्या भक्ताला शिवपदाची म्हणजेच मोक्षाची किंवा कैलासवासाची प्राप्ती होते. तो जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होऊन तो ईश्वराच्या रूपात विलीन होतो. असा या ओवीचा सरळ भावार्थ आहे. आता या ओवीचा आपण आध्यात्मिक चिंतन करू. पूर्ण भक्त म्हणजे काय? पूर्ण भक्त तोच आहे ज्याने आपल्या अहंकाराचा त्याग केलेला आहे. सर्व त्यागावे हे श्लोकीचे पद. परी काय त्यागावे भेद एक, एकला अहंकार त्यागिला सर्व त्यागिले होय तत्वता. संत म्हणतात एक अहंकार सोडला की तिथं देहभाव निघून जातो, मनाचं मन पण जातं, बुद्धीचं वितर्क करण्याचं थांबतं. असा अहंकार ज्या भक्ताने ईश्वराच्या चरणी, सद्गुरूच्या चरणी समर्पित केला आहे, तेव्हा त्याचा मी उरत नाही, तेव्हा फक्त शिव उरतो. शिवाय नमः, शिवाय नमः म्हणत भगवंताचं नाम घेता घेता मी नाही शिव आहे, मी नाही शिव आहे असं म्हणता म्हणता केवळ शिव उरतो. अशा भक्तासाठी देव वेगळा आणि भक्त वेगळा राहत नाही, तो देवच होतो. शिवाची भक्ती करता करता तो शिवस्वरूप होतो. जसं गंगासागराला मिळाल्यानंतर गंगेचं नामरूप जातं आणि ती सागररूप होते, तशी अद्वैत स्थिती त्याला प्राप्त होते, म्हणजे त्याला पूर्ण भक्ती मिळते. यम हा केवळ मृत्यूचा देव नसून तो काळ आणि नियम जो आपल्या श्वासावर आणि मनावर विजय मिळवतो. म्हणजे काय हो? प्रत्येक श्वासात भगवंताचं स्मरण ठेवतो,
माझा प्रत्येक श्वास हृदयात बसलेल्या परमात्म्याच्या सत्तेनं चालतो आहे. माझे डोळे परमात्म्याच्या सत्तेनं जग पाहत आहेत. माझे कान परमात्म्याच्या सत्तेनं ऐकत आहेत. माझे हात परमात्म्याच्या सत्तेनं काम करत आहेत. माझ्या हृदयातला प्रत्येक ठोका परम सत्तेनं चलत आहे. माझ्या शरीरातलं पाचन संस्था, रक्ताभिसरण संस्था, मेंदूचं कार्य सर्व काही त्या चैतन्याच्या सत्तेनं चालतं असा त्याचा भाव असतो. आणि तो परमात्म स्वरूप झाल्यामुळं त्याच्यावर काळाचं बंधन राहत नाही. त्याला मृत्यू माझा नाही, हा देह ईश्वराला समर्पित केलेला आहे आणि मी ईश्वराचा आहे. देह जावो अथवा राहो, त्याचा ईश्वराच्या चरणी दृढ भाव राहतो. त्याला मृत्यूची भीती उरत नाही. उलट काळ त्याच्या सेवेला सज्ज झालेला असतो, कारण तो काळाचा अधिपती महाकालाला शरण जाऊन तो महाकाल झालेला असतो. सामान्य जीवाचा मृत्यू हा वासना, इच्छा, हे राहिलं ते राहिलं म्हणत जीव जातो. आणि जीव जाताना तो कर्माच्या ओझ्याखाली जातो. मरताना म्हणतो याचे एवढे 50,000 यायचे राहिले, त्याचे 1,00,000 रुपये यायचे राहिले, या मुलाचं लग्न राहिलं, या मुलीचं लग्न राहिलं. अशा अनंत इच्छाचं ओझं घेऊन तो देह सोडतो. म्हणून पुन्हा त्या वासनेच्या पोटी त्याला नियम लागतो. कोणता? वासना घेऊन जर शरीर सोडलं तर यम म्हणजे नियम. पुन्हा त्याला जन्म घेणं, गर्भवासाचं दुःख सहन करणं, हे त्याला कर्म प्राप्त होतं. पण पूर्ण भक्ताच्या बाबतीत प्रार्थुनिया याचा अर्थ असा की भक्ताच्या पुण्याईनं, भक्ताच्या समर्पणानं त्याची चैतन्य शक्ती जागृत झालेली असते. त्याला हृदयात शिव दिसतो, ब्रह्मांडात शिव दिसतो. शिवाशिवाय त्याला काही दिसतच नाही. जे जे दिसे दृष्टीपुढे ते ते अवघे शिवरूप गाढे, असा त्याचा भाव असतो. आणि देह जाताना तो शिवस्वरूपात समरस झालेला असल्यामुळे देह सोडताना त्याला काहीही त्रास होत नाही. कारण मी देह नाही हा त्याचा भाव दृढ झालेला असतो. सद्गुरूच्या बोधानं मी शिवरूप आहे असा भाव असल्यामुळे त्याचा प्राण सहस्त्रार चक्राद्वारे ऊर्ध्वगामी होऊन बाहेर निघतो. स्वइच्छेने तो देह ठेवतो. आपण जसं शर्ट काढून खुंटीला अडकावावं तसं हा पूर्ण भक्त, समर्पित भक्त आपला देह ठेवतो. शिवदूत म्हणजे सात्विक ऊर्जेचे तरंग आहेत. जे सात्विक ऊर्जा म्हणजे शिवस्वरूप, जे भक्ताच्या सूक्ष्म स्वरूपाला, सूक्ष्म शरीराला प्रकाशाच्या मार्गाने घेऊन जातात. शिवपद म्हणजे काय? शिवपद म्हणजे केवळ एखादे स्थान, कैलास पर्वत नाही, तर ती जाणीवेची सर्वोच्च अवस्था आहे. जागृती, स्वप्न, सुषुप्ती या 3 अवस्थाच्या पलीकडची अवस्था म्हणजे तुरया अवस्था. ही अवस्था म्हणजे शिवपद, जेथे भक्त आणि देव यांच्यातील अंतर कायमचे पुसले जाते. तो जिवंतपणीच शिवस्वरूप होतो. या ओवीचा संदेश जर काय असेल, भय हे अज्ञानातून येते. मी देह आहे समजून स्वतःला जन्म मरणारा मानतो आणि दुःखी होतो. जेव्हा एखादा जीव सद्गुरूला शरण जातो आणि सद्गुरूकडून त्याला बोध मिळतो, तू शिवस्वरूप आहेस, जन्म मरण हे देहाचं आहे. मग हा बोध त्याला दृढ झाल्यानंतर तो मृत्यू त्याच्यासाठी महानवमी असते.
कधी मरू कधी देहाते विसरू, असं संत म्हणतात. ज्या यमाची जगाला भीती वाटते तो यम अशा भक्ताच्या चरणी नतमस्तक असतो. कारण भक्ताने स्वतःच्या अहंकार सद्गुरुनाथाच्या चरणी अर्पण केल्यामुळे तो स्वतः शिवस्वरूप झालेला असल्यामुळे मृत्यूवर त्यानं जिवंतपणीच विजय मिळवलेला असतो. असा या ओवीचा भाव आहे. तुम्हालाही आम्हालाही या जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटायचं असेल तर एकमेव उपाय आहे. सद्गुरु वाचुनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. आपण त्या सद्गुरूच्या चरणाला समर्पित झाला पाहिजे. मन्मथ माऊलीसारखे पोहोचलेले संत म्हणतात, म्हणे मन्मथ शिवलिंगा देई चरणापाशी जागा. आपला अहंकार जर कुठं समर्पित होत असेल तर ती एकमेव जागा आहे, ते म्हणजे सद्गुरुनाथाचे चरण. त्या चरणातला आपला अहंकार मीपणा समर्पित करावा आणि करते करविते सद्गुरुनाथ आहेत या भावात अखंड राहावं आणि शिवस्वरूप व्हावं. हाच भाव या ओवीचा आहे. ओम शांती शांती शांती.